चेंडू शिल्लक आहेत 18 ना 18 मध्ये बनवायच्यात 11 धावा. या 11 धावा कंपल्सरी बनवायच्या आहेत. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. संग्राम आणि त्याच्या सोबतीला फलंदाज सुजित आलाय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज सचिन येतोय गोलंदाजी मार्कवरती. जर्सी क्रमांक 21 पाहता आपण. सचिन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. हो पहिला चेंडू चांगला फटका पाहतो आपण. कटपटच्या साहाय्याने जातो. क्षेत्ररक्षण भरपूर चांगले राहिले. एकच धाव मिळेल एका धावच्या मदतीने पाहतो आपण. श्री गणेशा झालाय संघाचा. धावा पाहता आपण 18 चेंडू ना 18 चेंडू मध्ये बनवायच्या तर 11 धावा. पहिल्या चेंडूवरती आले सिंगल. आता समीकरणचा विचार केला. चेंडू शिल्लक 17 आणि 17 मध्ये बनवायच्या 10 धावा. स्ट्राईक एंडला सज्ज झालाय. पुन्हा एकदा फलंदाज सुजित येतोय. सुजित सुद्धा चांगला खेळला होता मागच्या सामन्यामध्ये. या सामन्यामध्ये पाहतो आपण लो स्कोरिंगचा सामना. यावेळेस मात्र सचिन या गोलंदाजाच्या माध्यमातून दिशाहीन गोलंदाजी पाहिली. खराब गोलंदाजी पाहतो आपण. पहिलाच कर्जबाजारी, त्याच्यात उष्ण शेजारी, त्याच्यात अशी गोलंदाजी पाहतो आपण. खराब गोलंदाजी करतोय गोलंदाज सचिन. हो खोला टाकला. यॉर्करचा वापर होता या ठिकाणी. या वेळेस मात्र चांगला चेंडू फेकला सचिनच्या माध्यमातून. पहा अतिरिक्त धावे मात्र अंकुश लावावा लागेल कारण आपल्याकडे धाब्यांची इन्व्हेस्टमेंट भरपूर कमी आहे. कमी धाबा खर्च करावा लागतील. हो यावेळेस मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. झेल उडेल. हो उडला झेल आणि यावेळेस झेल पकडलाय. आता पलटवार करेल का मैदानाच्या आतमध्ये हा संघ पाहतो आपण. सचिनच्या खात्यामध्ये पहिली विकेट. एंटर झालाय मैदानाच्या आतमध्ये. जर्सी क्रमांक 12 पाहतो आपण. संकेत ना संकेत आलाय मैदानाच्या आतमध्ये. अजूनही विचार केला 10 धावींची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. संकेत येतोय. पुन्हा एकदा सज्ज झालाय सचिन हा गोलंदाज. गोलंदाजी मार्क वरती. हो चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर डीप राहिलाय चेंडू. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावतोय. कदाचित या धावा 20 ते 21 धावा असत्या तर फायटिंग स्कोर मात्र उभा केला असता. पण असं काही घडलं नाहीये मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना मान या संघाचे. हो पुन्हा एकदा डॉट चेंडू पाहतो आपण. भरपूर चांगली गोलंदाजी करतोय यावेळेस सचिन हा गोलंदाज. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट फेकल्यात. पहा बालू मामा स्पोर्ट मानचा वाडा या संघाने नाणेफेकी जिंकली आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. चला सेमीफायनलचा सामना 3 षटकाचा सामना खेळवला जाईल. आपण थोडासा फास्टली गेलायचा यावरती लक्ष असू द्या. अजूनही आम्हाला 2 सामने कव्हर करायचे आहेत. 3 सामने कव्हर करायचे आहेत. 2 सेमी त्यानंतर एक फायनल सामना खेळवला जाईल. कोण बनेल या स्पर्धेमधला चॅम्पियन. चला फास्टली गेलायचा यावरती लक्ष असू द्या. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपला. त्यानंतर आगाज केला. शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू फेकून दिला. चेंडू जाईल आउट ऑफ द पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार.
विनंती आपण तो टी शर्ट परिधान करायचा आहे. चला त्यापूर्वी आपण गेम ऑन करूया पंच. यस 3 षटकांची लढत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विक्रम आहेत आणि सलामीची जोडी धनाजी आणि गंगाराम. यस स्ट्राईक एंडला गंगाराम, नॉन स्ट्राईक एंडला धनाजी. लेट्स प्ले गेम ऑन. विक्रमचा पहिला चेंडू कट केला बॅकफुटला जाऊन पॉइंटला. क्षेत्ररक्षक आहे. नॉन स्ट्राईक एंडला थ्रो थोडासा लिझी आलाय. एक सिंगल धाव इथून कंप्लीट होईल. एका धावेने खातं खुलं केलं जाईल बाळूमामा स्पोर्ट्स मानसा वाडा या संघाचं. चला थोडं आता क्षेत्ररक्षण बदल कारण लेफ्टी बॅट्समन आता स्ट्रायकर एंडला आलाय. स्ट्राईक एंडला लेफ्टी बॅट्समन आता धनाजी पाहायला मिळणार आहे. विक्रम गोलंदाजी ट्रॅक वरती. जास्त वेळ घेऊ नका कारण फायनल आपल्याला जास्त ओव्हरची खेळवता आली पाहिजे. आयोजकांचं नक्कीच निर्णय आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव. पुढचा चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला. पंचांकडे स्ट्रॉंग अपील आहे. यष्टांच्या मागून आपण पाहतोय देखील यष्टी रक्षकाने जवळ 4-5 वेळा उड्या मारल्यात आणि आपण पाहतोय आता पंच इथून विचार विनिमय करतील आणि लगेच आपल्यापर्यंत निर्णय देखील कळवणार आहेत. येस पंचांचा डिसिजन आला. नोट आउट पायाला लागून हा चेंडू गेलाय असं पंच दर्शवतायत. हा चेंडू डॉट आहे. पहिला चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू डॉट. यजमान विपक्ष पाहुणे हा सामना आपण पाहतोय. तिसऱ्या फेरीतील सेमीफायनलची पहिली लढत आहे. स्टेप आउट झाले आणि मिड ऑफला क्लिअर खरं सरळ चेंडू निघलाय 4 धावांसाठी. तीन चेंडू नंतर आता आपण पाहतो 2 चेंडू नंतर तिसऱ्या चेंडूवरती चौकाराला धावफलकार धावा 5. स्ट्रायकिंगला धनजी. पुढचा चेंडू तोच फटकाय. आता क्षेत्ररक्षक सजवला गेलाय मिड ऑफला. दूरवरून आलेच फंबल झाले. सेकंडचा कॉल आणि पाहता या 2 धावा कंप्लीट केल्या गंगाराम आणि धनाजी यांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 4 चेंडू नंतर धावफलकावरती आता 7 धावा धावफलकावरती. पहिली सेमीफायनल आपल्या भेटीला आली आहे. पुढचा चेंडू स्क्वेअर कट केला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू मागे धावतायत. थोडीशी आउटफील्ड खराब. चेंडू अडला गेला इनफील्डच्या बाहेर. सेकंडचा कॉल आहे. नकार दिला धनाजीने. कीपर इथून आलाय आणि एकच सिंगल धाव मिळेल. 8 धावा आता धावफलकावरती. शेवटचा चेंडू या षटकातील आता शिल्लक असेल. शेवटचा चेंडू धावफलकार धावा 8 स्ट्राईक एंडला गंगाराम. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक जज करतात. झेल स्वीकारेल फलंदाज गंगाराम ला केला राम. फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ मैदानामध्ये संपन्न होत असताना धावफलकार धावा आहेत बाळूमामा स्पोर्ट्स मानसा वाडा या संघाच्या. एक गडी बाद 8. जो फलंदाज घातक होता आपण पाहतो गंगाराम, त्याला मात्र फसवलंय फिरकीच्या आक्रमणामध्ये विक्रमने. त्याला बाद केले. नवीन फलंदाज नेट नंबर 3 वरती महेश आलेत. महेश आणि धनाजीची ही जोडी आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला जास्त टाइम नाहीये. प्रदीप गोलंदाजी ट्रॅक वरती 8 धावा पहिल्या षटकात. सेकंड स्पेल मध्ये आता पॉवर प्ले खुलला गेलाय.
कव्हर रिझन इथून मात्र आपण पाहतोय मोकळं ठेवलं गेलंय लेफ्टी बॅट्समन साठी. प्रदीप प्लीज जास्त वेळ घेऊ नका, आपलंच आयोजन आहे. जास्त वेळ झाला तर फायनल कदाचित अंतरातही खेळवली जाऊ शकते. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षक पाठवला अगदी पंचांच्या पाठी. पहिला चेंडू राऊंड विकेटने. पहिला चेंडू बॅटची कडा, क्षेत्ररक्षक जज करतात, चेंडू पर्यंत पोहोचले नाहीयेत. आणि इथून जिथे एक धाव होऊ शकली असती तिथे 2 धावा झाल्यात, कारण मिसफील्ड झाली आहे आपण पाहतोय. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकडून मात्र 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. धावफलकावर धावा आता आहेत 10. पहिल्या चेंडू नंतर 10 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज प्रदीप चांगली गोलंदाजी केली आहे आधीच्या 2 सामन्यांमध्ये. पुढचा चेंडू फुल टॉस आहे, सोडून दिलाय. पाहायलाय पंचांचा निर्णय काय आहे. आणि सरळ चेंडू आपण पाहतो. फुल टॉस चेंडू पर्वणी होती मात्र सोडून दिलाय. संभ्रमात होता की नक्की चेंडू कुठे लँड झालाय. पंचांचा निर्णय यस, पंच आपला निर्णय काय? यस, डॉट बॉल आहे. डॉट चेंडू आलाय. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू प्रदीपचा. धावफलकार धावा 10. फुल टॉस आहे, सरळ उडवलाय, जाईल 6 धावांसाठी. आलाय युजित शेट्यार. ती चुकी परत केली नाहीये. सरळ फुलटॉस चेंडू आपण पाहतोय पाठवलाय डाऊन द ग्राउंड षटकारासाठी. 6 धावा आल्या. दाफलकर आता 16 धावा आहेत. पुढील चेंडू शॉर्ट पिच हुक केलाय. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक जज करतात आणि जेल झाला जमिनीला जाण आणि 1 बाउन्स ओव्हर द रफ. चेंडू झालाय फ्लाय चौकार. फलकार धावा आता झाल्या 20. सोप्पा झेल झाला जमिनीला दान. जीवनदान मिळालंय धनाजीला. आता तो त्याचा फायदा घेईल. पुढचा चेंडू उडवलाय. स्वतः गोलंदाजाचा कॉल आहे, मी हा झेल पकडतोय आणि झेल स्वीकारलाय. गोलंदाज धनाजी बाद. वीस धावा आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल. पिंटू इनॅट नंबर 4 वरती 2 डाऊन साठी चांगली गोलंदाजी केली प्रदीपने देखील. फलंदाज बाद गेला. चौकार षटकार आल्यानंतर धनाजीला माघारी धाडलंय त्याने. शेवटचा चेंडू शफल झाले, टर्न केला फाईन लेगला. असे धावेचा कॉल आहे. 1 धाव कंप्लीट झाली आहे आणि इथून धाव मिळणार नाहीये दुसरी. एक सिंगल धाव कंप्लीट झाले. 2 षटकांचा देखील वाजवीकडे मैदानामध्ये संपन्न झाला आहे. 10.5 च्या सरासरी धावफलकार धावा आहेत 21 आणि गडी बाद झाले 2. यापुढील होणारा सामना असेल आरसीसी मोसम त्यांच्या विरोधात सह्याद्री 11. चला दोन्ही संघाचे संघनायक लगेच टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी या. विकास यांना बोलवलं गेलंय तिसऱ्या स्पेल मध्ये. जे विकास घातक फलंदाजी देखील आहेत. सातत्याने 2 मॅच मध्ये ओपनिंग साठी आले. अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतात या संघाचे. पहिला चेंडू राईट आर्म वर द विकेटने. स्ट्राइक एंडला पिंटू. पहिला चेंडू हुक केलाय. प्रदीप जज करताय. जजमेंट चुकेलंय असं वाटलं होतं मात्र वॉट अ कॅच. 100 कॅच इथे मात्र स्वीकारले प्रदीपने. जो चेंडू सरळ सीमा पार जाणार होता स्वतःला स्ट्रेच करत एका हाताने हा झेल स्वीकारलाय आणि पिंटू इथून होईल बाद.
इनट नंबर 5 वरती प्रेम आलेत. विकासने पहिल्या चेंडूवरती सफलता अर्जित केली आहे. धावफलकावर धावा 21. पुढचा चेंडू आधी शफल झाले. स्ट्राईक हवी आहे आणि इथून आता प्रेमला आपली विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल. बॅक टू बॅक हा दुसरा हातर आहे. फलंदाज बाद झाला रनआउटच्या स्वरूपात. प्रेम त्याला आता माघारी परतावं लागेल. फलकार धावा स्टील 21. 2 चेंडू सुरेख टाकलेत. आपण पाहतो गोलंदाज विकास यांनी या स्पेल मधले अजूनही 4 त्यांना सुरेख फेकायचे. गोलंदाजी करत असताना 4 बॉल. यस 2 चेंडू फेकलेत. 4 बॉल बाकी आहेत. आरके आलेत इनट नंबर 6 वरती. स्ट्राईक एंडला महेश उडवलाय सरळ. प्रदीप जज करतायत डाऊन द बॉल आणि झेल स्वीकारलाय. व्हॉट अ कॅच. चांगली कामगिरी होती प्रदीपच्या माध्यमातून. फलंदाज महेश बाद. फलंदाज बाद झालाय महेश. नवीन फलंदाज प्रवीण आलेत. पुढचा चेंडू बॅकफुटला जाऊन पंच केला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि प्रयत्न चांगले मात्र शेवटचा चेंडू फरार झालाय चौकारासाठी. धावफलकार धावा आहेत आता 25. चौकार आलाय. धावफलक आता पोहोचलाय 25 वरती. शेवटचे 2 चेंडू आहे या सत्रातील, या षटकातील. हॅमर केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. प्रदीप आले बॅकिंगला. सेकंडचा कॉल आहे. ऑन स्टम्प थ्रो आहे आणि इथून बॅट्समनला बॉल लागलाय. नॉन स्ट्रायकिंगला आता फेकाफेक चालली आहे मैदानामध्ये अक्षरशः चेंडूची. तू इकडून फेक मी तिकडून फेकतो. मात्र 2 धावा कंप्लीट झाल्या. धावफलकार धावा आहेत 27. चला पंच काय 1 धाव आहे का 2 धाव. यस 1च धाव आहे. चला 1च धाव मिळेल. स्ट्राईक चेंज करायची आहे. लेग पंच काहीतरी चर्चा करण्यासाठी आलेत. निर्णय आपल्यापर्यंत कळवतील. यस 2 धावा असं समीकरण आपण पाहतोय. 2018च्या वर्ल्ड कप मध्ये पाहिलं होतं इंग्लंड आणि न्यूझीलंड मध्ये तो सामना होता. जे मात्र आपण पाहतोय तो थ्रो झाला होता. बेन स्टोकच्या बॅटीला लागून सरळ तो चेंडू चौकारामध्ये निघाला होता आणि तिथून मात्र इंग्लंडने त्यांचा पहिला विश्वकप जिंकला होता. 2 धावा आल्यात. 27 धावफलक. आता शेवटचा चेंडू उडवला. डिपेसला खवरला. क्षेत्ररक्षक धावतायत. पोहोचले चेंडू पर्यंत. 1 बाउन्स चेंडू उचललाय. उसळी जास्त घेतले चेंडू पडल्यानंतर आणि आपण पाहतोय 2 धावा इथून कंप्लीट झाल्या. पहिला सत्राचा वाजवी खेळ मैदानामध्ये संपन्न होत असताना बाळूमामा स्पोर्ट्स आपण पाहतोय बाळूमामा स्पोर्ट्स माणसावाडा या संघाने बनवला 29 आणि 30 धाव्यांचं टार्गेट या सेकंड इनिंग मध्ये इंगानेवाडी संघासमोर. चला मी विनंती करतोय दोन्ही संघांना. एका बाजूला संघ पाहणार आहोत पण आरसीसी मोसम त्यांच्या विरोधात सह्याद्री 11. चला दोन्ही संघाच्या संघनायक लगेच टॉस बॉक्स मध्ये या नाणेफेकीसाठी.
मानसा वाडा हे दोन्ही संघ आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो अगदी चांगला खेळ त्यांनी दाखवलाय. अप्रतिम खेळ त्यांचा राहिला. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज धनाजी, सलामीची जोडी प्रदीप, नॉन स्ट्राईक इनला विकास. लेट्स प्ले गेम ऑन लेफ्टी बॉलर आपल्याला पाहायला मिळणार आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने सुरू करत असताना गोलंदाजी. पहिला चेंडू बॅटची गडा चाललाय शॉर्ट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक आलेत. एक सिंगल धाव मिळेल. सिंगल धावेने इथून मात्र आपल्या संघाचं खातं ओपन केलं आहे. बॅट्समन प्रदीपने 30 बनवायचे आहेत. जसं म्हटलं प्रति षटकामागे 10 ची सरासरी आहे. सेकंड बॉल आता स्ट्राईक एंडला विकास आलाय. ऑन साइडला उडवलाय. थोडीशी आउटफील्ड खराब. मिड विकेटला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. 2 चेंडूंवरती 2 सिंगल धाव. अवे फ्रॉम द बॉडी आहे. खूपच बाहेर तळलाय. ऑफ साइड ऑफ स्टंप. पंचाचा निर्णय काय आहे? येस बॉल आहे. डॉट बॉल आहे खऱ्या अर्थानं. पाहिलं शेवटपर्यंत शफल झाले होते खूप प्रदीप. 2 चेंडूवरती 2 धाव. तिसरा चेंडू डॉट. चौथा चेंडू धनाजीचा. पॅटची गड आहे फाईन लेगला. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. नकार दिलाय प्रदीपने. काय गोलंदाजी करतो धनाजी. लेफ्टी बॉलर जेव्हा जेव्हा आपण पाहिलं त्यांना आपण पाहतोय नैसर्गिक ते टर्न असतो, अँगल असतो, त्याने त्यांना बॉल वळवण्याची ती एक वेगळी पर्वणी असते. आणि त्याच पद्धतीने आपण पाहतोय नॅचरल स्विंग होत असताना चेंडू या आधीचा बाहेर निघाला, आता आत आला आणि इथून लागोपाठचे 2 चेंडू डॉट आहेत. 30 बनवायचे आहेत. अजूनही 28 ची गरज. फुलटोल वसूल केला. लोअर फुलटॉसला पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा पार चौकार. जो मज पायावरती टाकलेला त्याला मात्र दिशा दिली. स्क्वेअर लेगला लोअर फुल टॉस पाठवला. सीमा पार चौकार आलाय. त्या फलकावर एकंदरीत धावा आहेत 6. शेवटचा चेंडू प्रदीप स्ट्रायकर एंडला उडवलाय. पठ्ठात होता बॉल आणि दाखवलाय धमाकेदार धडाकेदार षटकार. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त झाला. धावफलकावर धावा आहेत. जय शिवराय हिंगाणेवाडी संघाच्या बिनगडी बाद 12. मानसावाडा माफी असावी. प्रेम आलेत गोलंदाजी ट्रॅक वरती. 18 बनवायच्यात 12 मध्ये. फुल टॉस आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक मिचेस. चेंडू निघलाय चौकारासाठी. ओव्हर दी रोप 4 धावा.
विजय काय बॅटिंग करतोय विकासने. शेवटचं षटक अप्रतिम हटवलं. फक्त 5 धावा केल्या, खर्च केल्या, 3 विकेट त्याने घेतल्या. आणि आता आपण पाहतोय एकंदरीत 11 धावा त्याने बनवल्यात. हा डॉट बॉल आहे. 8 चेंडू 8 शिगर्स बॉल टू रन इक्वेशन मैदानामध्ये आता पाहायला मिळणार आहे. जो संघ जिंकेल तो पोहोचेल फायनल मध्ये. चॅम्पियनशिप पटकावण्याचा एक पाऊल दूर तो संघ राहील. पुढचा चेंडू आता मिड विकेटला डीपला सरळ निघालाय 6 धावांसाठी. काय बॅट षटकार आणि षटकाराने सामना संपवला विकासने. आणि या सामन्याचा सामनावीर विकासच असेल, ज्याच्या बॅट मधून आपण पाहिला तब्बल 21 धावा गोलंदाजी करत असताना त्यांनी केली 5 धावा खर्च करत आपण पाहतोय 3 विकेट. विकास या सामन्याचा सामनावीर. लगेच मोसम संघ आपण पाहतोय बॅटिंग साठी यायचंय. सह्याद्री संघाने टॉस जिंकलाय, स्वीकारलंय क्षेत्ररक्षण. करूया आपण कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन. ऐकूया रमेशजी गिरा सरांचा आवाज. थँक्यू सो मच.